सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 3 जून 2026 बुधवार दिवशी अधिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी आलेली आहे. खूप सोन्यासारखा दिवस आहे. माझे महिला असतील, दादा असतील, सर्वांनी उद्या गणपती बाप्पांची सेवा आवर्जून करा. तुम्ही जर दर संकष्ट चतुर्थीचा उपवास करत असाल तर उपवास करायचा आहे. काही लोक अंगारकीचा उपवास करतात, काही लोक तर कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील येणारी संकष्ट चतुर्थी, विनायक चतुर्थी, अगदी महिन्यातल्या दोन्ही चतुर्थींचं व्रत उपवास करतात. आता नाही उपवास करता आला तुम्हाला तर सेवा तर आपण करू शकतो. तर उद्या सगळ्यांनी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात थोड्याशा दुर्वा असतील तर दुर्वा टाकून आंघोळ करायच्या आहे. लहान लेकरांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. गणपती बाप्पांची मूर्ती अगदी प्रत्येक देवघरात असतेच. छान अशी ताम्हनाथ बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे. गाईच्या दुधाने किंवा पंचामृत तयार करा. सर्वांनी उद्या पंचामृत तयार करा. दूध, दही, मध, साखर, तूप, गाईचं तूप अशा 5 वस्तू घ्यायच्या. 5 पदार्थ एकत्र करा. ताजे घ्यायचे आहे. वापरलेले असतील असे पदार्थ घेऊ नका. छान असं पंचामृत तयार करा आणि गणपती बाप्पाला पंचामृताने अभिषेक घाला. आधी पाण्याने स्वच्छ, नंतर पंचामृताने किंवा दूध असेल दुधाने जरी अभिषेक घातला, गाईच्या दुधाने, पुन्हा स्वच्छ पाण्याने मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. देवघरात लाल वस्त्र अंथरायचं आहे. उद्या बघा लाल वस्त्र अंथरायचं आहे स्वच्छ. त्यावर मुठभर तांदळाची रास करा. महिलांनो, अधिक महिना सुरू आहे. मुठभर तांदळाची रास करा आणि त्यावर गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे. स्थापना करायची आहे. हळदी, कुंकू, अष्टगंध ओलं करा. कधी पण गणपती बाप्पा, देवी देवतांना जेव्हा तिलक करतो आपण, जेव्हा पूजा करतो अभिषेक करून, जेव्हा स्थापना करतो देवघरात, तेव्हा ओलं कुंकू किंवा ओलं अष्टगंध लावायचं. नंतर महिलांनी जेव्हा आपण हळदी कुंकू अर्पण करतो तेव्हा कोरडं हळदी कुंकू अर्पण करावं, स्वतःच्या कपाळी लावावं. तर अशा पद्धतीने उद्या गणपती बाप्पांची सेवा करायची आहे. गणपतीला अभिषेक करताना महिला अभिषेक करत असतील किंवा दादा, अथर्व शीर्ष जर पठण करत करत तुम्ही अभिषेक केला तर अतिशय उत्तम. नाही जमलं तुम्हाला, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करा. गणपती बाप्पाला अभिषेक करा. उद्या चमचाभर का होईना तीर्थ मुलांना जरूर प्यायला द्यायचं आहे. बघा, मुलं हट्टी असतील, तापट असतील, चिडचिडपणा करत असतील, अभ्यासात लक्ष लागत नसेल मुलांचं, तर सर्व मुलांना आई-वडिलांनी थोडं का होईना अधिक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाला जे अभिषेक घातलेलं तीर्थ असेल त्यातील थोडं का होईना चमचाभर मुलांना प्यायला द्या. तुम्ही स्वतः जरी पिलात तरीही चालेल, उपवास असला तरीही चालेल, थोडं तीर्थ प्यायचं आहे. चुकूनसुद्धा मांसाहार, मद्यपान होणार नाही. बऱ्याच घरांमध्ये बुधवार असेल, रविवार असेल, मांसाहार केला जातो. बघा, काळजीपूर्वक आपण उद्या संकष्ट चतुर्थीचं व्रत करत आहोत. घरीच जेवायचं आहे. उपवास असेल तर आपण घरीच उपवास सोडत आहात, तरी पण उद्या काळजी घ्यायची आहे. घरात बाहेर मांसाहार होणार नाही. काळजी घ्या. कुणाचा अपमान होणार नाही, आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही, या गोष्टींची काळजी नेहमीच घ्यायची. पण अशा शुभ तिथींना तर आवर्जून घ्यायची आहे. उद्या सर्वांनी गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जुडी, अगदी लहान मुलं असतील ज्यांना कळतं त्यांनासुद्धा स्वतःच्या हाताने, म्हणजे कळत असेल मुलांना, त्या मुलांनी सुद्धा स्वतःच्या हाताने दुर्वांची जुडी बनवा. प्रत्येकाने 21 दुर्वांची जुडी तयार करायची आहे. महिला, पुरुष, दादा त्यांनी दुर्वांच्या जुडीला थोडंसं हळदी कुंकू लावून घ्यायचं. गणपती बाप्पाला हळदी कुंकू अर्पण करा. उजव्या हातात दुर्वांची जुडी घ्यायची आहे. तुमच्या मनातील इच्छा, मनोकामना बोला गणपती बाप्पाला. तुम्हाला काय इच्छा आहे बाप्पाला सांगा आपल्या, आणि ती दुर्वांची जुडी बाप्पाला अर्पण करताना किमान 21 वेळा ओम गण गणपते नमः, नाही तर मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा या मंत्राचा जप तुम्हाला करत करत गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करायचे आहे.
आता काही ठिकाणी काही महिला दुर्वांचं व्रत करता 121 दिवस किंवा 21 दिवसांची सेवा केली जाते. मग थोड्या दुर्वा काढून घेतात, 121 किंवा 121 अशा दुर्वा काढतात आणि एक दुर्वा घेतात, एक वेळा मंत्र बोलतात. असं करत करत सुद्धा 101 वेळा 121 वेळा मंत्र जपत जपत गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण केल्या जातात. तुम्ही जुडी जरी तयार करून घेतली आणि एक माळ जप केला किंवा 21 वेळा बाप्पाचा जप केला आणि मग बाप्पाला दुर्वांची जुडी अर्पण केली ना चालेल. उद्या गणपती बाप्पाला एक का होईना लाल जास्वंदाचं फूल जरूर अर्पण करा. आपली देवी असेल कुलस्वामिनी तिलासुद्धा अर्पण करा. देवांना बाळकृष्णाची मूर्ती असेल, विठू माऊलीची पिवळी फुलं असेल झेंडूची जरूर आवर्जून अर्पण करायची आहे. महिलांनो, उद्या मुठभर हिरवे मूग गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे. हिरव्या मुगाची सेवा तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी. बाप्पांजवळ तुम्हाला एखादा कपडा ठेवून घ्यायचा आहे, वाटी ठेवा, त्यावर एखादा हिरव्या रंगाचा कपडा असेल, लाल असेल, पिवळा असेल, स्वच्छ धुतलेलं वस्त्र घ्यायचं आहे. कोरं वस्त्र असेल तर अतिशय उत्तम. जे देवांसाठी वापरतात त्यातीलच छोटासा तुकडा म्हणजे मुठभर हिरवे मूग तुम्हाला गाठोडी बांधता येईल एवढा तरी कपडा घेऊन घ्यायचा आहे. महिलांनो, देवांसमोर ठेवायचा आहे. उजव्या हातात ते हिरवे मूग घ्यायचे आहे. गणपतीचा मंत्र जपायचा आहे तुम्हाला किमान 21 वेळा तरी. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. आपण जेव्हा दुर्वांची जुडी अर्पण करतो तेव्हा सुद्धा तुम्हाला मंत्र जपायचा आहे आणि जेव्हा हिरव्या मुगाची सेवा कराल ना तेव्हा सुद्धा मंत्र जपायचा आहे. जेवढ्या वेळा मंत्र जपता येईल ना किमान 21 वेळा तरी मंत्र जपा आणि ते हिरवे मूग गणपती बाप्पांसमोर त्या कपड्यावर ठेवायचे आहे. हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून त्या हिरव्या मुगाची पूजा करायची आहे. थोड्या वेळ तिथंच राहू द्या. नंतर रात्री चंद्रोदय झाल्यानंतर त्या हिरव्या मुगाची गाठोडी बांधून घ्यायची आहे, म्हणजे ते कपड्यात बांधून घ्यायचे आहे आणि तुमची मुलं झोपी जातील त्या उशीखाली ते हिरवे मूग ठेवून घ्यायचे आहे. मनातली इच्छा बोला. तुमच्या मुलांविषयी तुमची काय इच्छा आहे, शिक्षण, नोकरी, लग्न, कार्य, जी इच्छा असेल तुमची ती गणपती बाप्पाला सांगा. बाप्पाजवळून ते हिरवे मूग उचलून घ्यायचे, मुलांच्या उशी खाली ठेवायचे. दुसऱ्या दिवशी मुलं जेव्हा उठतील तेव्हा ते हिरवे मूग काढून घ्यायचे. तुम्ही लवकर आंघोळ करून घ्या. गुरुवारी 4 तारखेला ते हिरवे मूग काढून घ्यायचे आणि सरळ गणपती बाप्पांच्या जवळ घराजवळ जे मंदिर असेल तिथं जाऊन ती दुर्वांची जुडी बरोबर घेऊन जा. एखादं लाल जास्वंद, गणपती बाप्पाला गूळ खोबरं, सर्व बाप्पाला प्रिय असणाऱ्या वस्तू बरोबर घेऊन जा आणि ते मुगाचं गाठोडंसुद्धा बरोबर घेऊन जा. गणपतीच्या आधी पूजा करा, सेवा करा आणि ते गाठोडं गणपती बाप्पाच्या चरणी तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा बोलून ते गाठोडं हिरव्या मुगाचं अर्पण करून यायचं आहे. तुम्ही खाली हात घरी येणार नाही. सुंदर उपाय आहे म्हणून मुगाची ही सेवा, मुगाचा हा उपाय. फक्त मुठभर मूग लागणार आहे तुम्हाला. तुमचा उपाय कधीच खाली जाणार नाही. आणि अधिक महिन्यातील बुधवारी येणारी संकष्ट चतुर्थी जी आई गणपती बाप्पांजवळ मुठभर हिरवे मूग अर्पण करते ना त्या आईच्या सर्व इच्छा गणपती बाप्पा गौरी पुत्र श्री गणेशा जरूर पूर्ण करत असतात. उद्या गणपती बाप्पाला सकाळी सुद्धा नैवेद्य दाखवा आणि संध्याकाळी आपण मोदकांचा नैवेद्य तर बनवणारच आहोत. तर उद्या गूळ खोबऱ्याचा एक छोटीशी खोबऱ्याची वाटी घ्या, सुक्या खोबऱ्याची. त्यात गूळ भरायचा आहे आणि गणपती बाप्पांना एखाद्या वाटीत गूळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे म्हणून महिलांनो गूळ खोबरं उद्या सकाळीच नैवेद्यात जरूर अर्पण करा. उद्या एक पान घरी आणायचं आहे. महिलांनो, दादांनो, शोधा, मिळून जाईल. तुमच्या घरी जर झाड असेल तर अतिशय उत्तम. नसेल, शेजारी पाजारी असेल तर मागून घ्या. नाहीच दिलं, सरळ फुलवाल्या दादांकडं गेला, जिथं सगळ्या प्रकारची फुलं मिळतात तिथं तुम्हाला हे एक पान मिळून जाणार आहे. तर तुम्हाला शमीचं पान आणायचं आहे. जेवढी पानं मिळतील उद्या शमीच्या झाडाची पानं उद्या घरी आणायची आहे. आणि गणपती बाप्पांना जेव्हा दुर्वा अर्पण कराल, फुलं अर्पण कराल तेव्हा तुम्हाला शमीची पानंसुद्धा अर्पण करायची आहे. कळत नकळत काही चुका झालेल्या असतील आणि तुम्हाला खूप
अडीअडचणी येत असतील तर उद्या सर्वांनी शमीपत्र अधिक महिन्याची संकष्ट चतुर्थी आहे. अधिक महिन्यात केलेली सेवा कधीच खाली जात नाही आणि संकष्ट चतुर्थीला जी व्यक्ती गणपती बाप्पांना शमीपत्र अर्पण करते ना, त्या व्यक्तीच्या 24 तासाच्या आत सर्व इच्छा मनोकामना गणपती बाप्पा जरूर पूर्ण करतात. क्षणात तुम्हाला अनुभव येतील. शमीपत्र अर्पण करा. त्यावर सुद्धा सर्वांनी हळदी कुंकू फुलं अक्षता अर्पण करायच्या आहे. दुर्वा तर उद्या सर्वांनी दोन्ही वेळेला झालं तर गणपती बाप्पाला दोन्ही वेळा दुर्वा अर्पण करा. नाही जमलं किमान एक वेळा तरी गणपती बाप्पाला 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. आणि शमीचं पान बघा, जेवढी पानं मिळतील ना, उद्या गणपती बाप्पाला शमीपत्र जरूर अर्पण करायचे आहे. उद्या देवघरात महिलांनो एक अखंड दिवा चालूच ठेवायचा आहे, विझणार नाही याची काळजी घ्या. स्वच्छ दिवा धुवून घ्यायचा आहे, पुसून घ्या. तेलाचा असेल तेल टाका, दुहेरी वाट टाका. तुम्ही तेलाचा नित्यनियमाने अखंड दिवा लावत असाल तर तुपाचा लावा, गाईच्या तुपाचा. त्या दिव्यात थोडीशी हळद अर्पण करा, चिमूटभर. 2 लवंग अर्पण करा. एखादा कापराचा तुकडा टाका. दिव्याची हळद कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करा. तुमच्या मनातील इच्छा बोला आणि गणपती बाप्पांसमोर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. खूप सुंदर अनुभव येतील. यामुळे सुद्धा गणपती बाप्पांसमोर जी महिला संकष्ट चतुर्थीला असा एक अखंड दिवा लावून ठेवते ना, त्या आईची सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होते. तिच्या लेकराबाळांना इतकी प्रगती मिळते. मग शिक्षण असो, नोकरी असो, व्यवसाय असो, तिच्या मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करतात. आणि त्या लेकरांवर कुठलंच संकट कधी गणपती बाप्पा विघ्न कधी येऊ देत नाही. वरच्या वर सर्व संकट विघ्न गणपती बाप्पा दूर करतात. म्हणून उद्या एक अखंड दिवा असा जरूर लावून ठेवा. महिलांनो, उद्या सर्वांनी गणपती बाप्पांच्या दर्शनाला मंदिरात जायचं आहे. तुमच्या घराजवळ जे गणपती मंदिर असेल ना, तिथं आवर्जून जायचं आहे. बरोबर जाताना दुर्वांची जुडी, लाल जास्वंद, एखादं नारळ बरोबर घेऊन घ्या. तुम्ही मोदक लाडू गणपती बाप्पांना जो नैवेद्य अर्पण करणार असाल ते सुद्धा बरोबर घ्यायचं आहे तुम्हाला. आणि बरोबर जाताना महिलांनो एक तुपाची पंती बरोबर घेऊन घ्या. मातीचा दिवा जरी घेतला चालेल, किंवा अधिक महिन्यात गणपती बाप्पांजवळ तुम्हाला तांब्याचा दिवा लावायचा असेल, तुम्हाला ठेवायचा असेल, मंदिरात दान करायचा असेल, अतिशय पुण्यकारक दिवस आहे. उद्याची सेवा कधीच खाली जाणार नाही. तर एक छोटासा तांब्याचा निरांजन घ्या, दिवा घ्या, त्यात फुलवात ठेवा, गाईचं तूप टाका आणि गणपती बाप्पांसमोर तुमची इच्छा मनोकामना बोलून तो दिवा प्रज्वलित करून द्या. हे गौरीपुत्र श्री गणेशा, हे पार्वती नंदना, आज मी तुमच्यासमोर असा दिवा प्रज्वलित करत आहे. माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा. माझ्या लेकराबाळांचं सोन्यासारखं कल्याण करा. तुम्ही खाली हात घरी येणार नाही महिलांनो. असा एक दिवा प्रत्येक आईने जरूर लावून द्या. आता नाही जमलं तुम्हाला तांब्याचा दिवा दान करणं, तुम्ही मातीची पंती घेऊन जा. मातीच्या पंतीत फुलवात ठेवा आणि ती फुलवात प्रज्वलित करायची आहे बाप्पांसमोर. तुमच्या मनातील इच्छा बोला आणि असा एक दिवा मंदिरात प्रत्येक आईने जरूर लावायचा आहे. दीपदान जरूर करायचं आहे. उद्या गणपती बाप्पाला एक नारळसुद्धा अर्पण करा महिलांनो. मंदिरात जरूर एक नारळ अर्पण करायचा आहे. मी तुम्हाला हिरव्या मुगाचा उपाय सांगितला, तर उद्या तुम्ही मंदिरात जाणारच आहोत, तर उद्या पण तुम्हाला जायचं आहे. आणि गुरुवारीसुद्धा हिरव्या मुगाचा उपाय 2 दिवस करावा लागतो. आधी आपल्या देवघरात हिरवे मूग ठेवा बाप्पासमोर आणि मग रात्री त्याची पोटली बांधून मुलांच्या उशीखाली ठेवा आणि गुरुवारी ती पोटली आपल्याला गणपती बाप्पाच्या मंदिरात अर्पण करून यायची आहे. तेव्हाच तो उपाय पूर्ण होत असतो. तर महिलांनो, तुम्हाला 2 दिवस मंदिरात जावं लागेल. उद्या संकष्ट चतुर्थीला तर आपण बाप्पाचं दर्शनाला जाणारच आहोत, तर गुरुवारीसुद्धा तुमचं दर्शन होईल. बघा, सुंदर अनुभव येतील तुम्हाला. उद्या गणपती अथर्व शीर्ष सर्वांनी मुलांकडून सुद्धा ही सेवा करून घ्या. 11 वेळा गणपती अथर्व शीर्ष जरूर पठण करायचं आहे. फलश्रुतीसह पठण करा
11 वेळा गणपती स्तोत्र पठण करायचं आहे. सकाळी करा सेवा, संध्याकाळी करा, पण आवर्जून. बघा, आपण बसलो की मुलं आपसूक येऊन बसतील. मुलांकडून सुद्धा जसं बोलतील तोडकं मोडकं गणपती बाप्पाला लेकरांची सेवा खूप प्रिय आहे. लेकरांना जेव्हा बाप्पा बघतात असं तोडकं मोडकं का होईना, जशा शब्दात बोलतील, मोठी मुलं असतील तर छान बोलतील, लहान लेकरं असतील बोबडी जरी बोलत असतील चालेल. बाप्पा आहे, आपल्या लेकरांना समजून घेतो. पण आपण सेवा तर करत आहोत. बाप्पाला हेच पाहिजे आहे की आपली लेकरं आपली सेवा करतात, जशी होईल तशी. पण उद्या अथर्व शीर्ष गणपती बाप्पांसमोर बसून तुपाचा दिवा लावून आसन घेऊन बसा. आपली लेकरंसुद्धा आपल्याजवळ येऊन बसतात आणि आपल्या पाठोपाठ जरूर बोलायला लागतात. म्हणून उद्या आवर्जून उद्या मुलांकडून सुद्धा अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र जरूर पठण करून घ्यायचं आहे. महिलांनो, उद्या ही सर्व सेवा तुम्ही जर संध्याकाळी करत असाल किंवा सकाळी मुख्य दाराशी दिवा जरूर लावून घ्यायचा आहे. अधिक महिना सुरू आहे. माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी दोन्ही वेळा जमलं तर दोन्ही वेळा तेलाचे लावा, तुपाचा लावा, पण उद्या मुख्य दाराशी सुद्धा दिवा लावा. तुळशीजवळ सुद्धा दिवा लावायचा आहे. चुकून सुद्धा उद्या गणपती बाप्पाला तुळस अर्पण करू नका. बाळकृष्णाची सेवा करत आहोत उद्या गणपती बाप्पाला, तर आपण दुर्वा अर्पण करू. महादेवांची शिवपिंडी असेल, तुम्ही बेल अर्पण करा आणि बाळकृष्णाला तुळस अर्पण करा. पण चुकून सुद्धा गणपती बाप्पांना तुळस अर्पण करू नका. बाप्पाला नैवेद्य दाखवताना मग तुम्ही तो गूळ खोबऱ्याचा दाखवा किंवा मोदकांचा नैवेद्य, त्यावर किमान 5 दुर्वा 2 दुर्वा जरूर अर्पण करा. बघा, जेव्हा भगवान श्री हरी विष्णूंना आपण नैवेद्य दाखवतो त्या नैवेद्यावर तुळशी पत्राशिवाय तो नैवेद्य पूर्ण होत नाही, स्वीकारत नाही देव. तशाच पद्धतीने गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवताना त्यावर थोड्या का होईना दुर्वा जरूर ठेवा. बघा, तुमचा नैवेद्य लगेच स्वीकारतील बाप्पा आणि लगेच तुमच्या इच्छा सर्व मनोकामना जरूर पूर्ण होतील. तुम्ही जे मागितलं नसेल ना ते सुद्धा गणपती बाप्पा तुम्हाला भरभरून देतील. कधीच कशाला कमी पडणार नाही. म्हणून जो पण नैवेद्य दाखवाल ना गोडाचा, त्यावर थोड्या का होईना दुर्वा जरूर अर्पण करा. संध्याकाळी मोदकांचा नैवेद्य दाखवा. नाही जमलं थोडा गूळ किसून घ्या. महिलांनो, छोटे छोटे गुळाचे जरी मोदक बनवले, नाही तर तळणीचे बनवा किंवा उकडीचे बनवा. तुम्हाला जे मोदक बनवता येईल, आंब्याचा सीझन चालू आहे, आंब्याचे मोदक बनवता येईल. तुम्हाला जे मोदक दाखवाल त्यावर मोदकांच्या नैवेद्यावर थोड्याशा दुर्वा जरूर अर्पण करा. उद्या संध्याकाळी गणपती बाप्पांची कापूर आरती झाल्यानंतर थोडासा कापूर आपल्याला सुक्या खोबऱ्यावर जाळायचा आहे. सुक्या खोबऱ्यावर जेव्हा आपण संकष्ट चतुर्थीला कापूर जाळतो ना, बाप्पा खूप प्रसन्न होतात. कापूर, भीमसेन कापूर घ्या, त्यावर थोड्याशा लवंग जाळा, 2 जाळा, 5 जाळा. संपूर्ण घरात कान्याकोपऱ्यात तो धूप पसरवायचा आहे. थोड्या वेळ मुख्य दाराशी ठेवून द्या. जसा जसा कापूर धूप होईल ना, तो म्हणजे खोबरं जळेल, त्यावर कापूर लवंगा जळतात ना, घरात इतकं प्रसन्न वातावरण निर्माण होतं की घरातली जी नकारात्मकता असते ना क्षणात नष्ट होते आणि तुमच्या उंबरठ्यावर कधीच कुणाची नजरबाधा होणार नाही. असा सुंदर दैवी अनुभव देणारा हा उपाय आहे. प्रत्येक संकष्ट चतुर्थीला प्रत्येक महिलेने आवर्जून सुक्या खोबऱ्याचा, मोठी वाटी परवडत असेल तुम्ही घेऊ शकता. नाही जमले एवढी मोठी वाटी, छोटासा तुकडा घ्या. ज्या भांड्यात कापूर जाळता त्यावर तो सुक्या खोबऱ्याचा तुकडा ठेवा. त्यावर एक 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 कापराचा तुकडा जाळा. त्यावर 2 5 लवंग जाळा आणि तो संपूर्ण घरात कापूर धूप पसरवायचा आहे. प्रथम देवांना दाखवा. संडास बाथरूम सोडून संपूर्ण कान्याकोपऱ्यात घरात कापूर धूप पसरवायचा आहे. नावाला सुद्धा तुमच्या घरात कुठली नकारात्मकता टिकणार नाही, कुठला वास्तुदोष, पितृदोष उरणार नाही. संपूर्ण घरात दैवी चमत्कारिक वातावरण निर्माण होईल, पवित्र वातावरण निर्माण होईल आणि अखंड लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल. सुंदर अनुभव देणारी सेवा आहे. महिलांनो, उद्या कापूर धूप जरूर करा. जेवढी सेवा होईल ना गणपती बाप्पांची तेवढी उद्या दिवसभरात जरूर करायची आहे. उद्या संकष्ट चतुर्थीचा चंद्रोदय 9:52 होणार आहे. काही महिला दादा असतात जे चंद्रोदय झाल्यानंतर उपवास सोडतात. तुमची जशी परंपरा आहे, संकष्ट चतुर्थीचं व्रत उपवास करताना तुम्ही उपवास जशा पारंपरिकरित्या सोडतात ना तसाच सोडायचा आहे.